नमस्कार मंडळी, कोल्हापूरकर बोलतोय. काय झालं आहे की आपण आता प्रचंड प्रमाणात आपल्याकडं पाऊस चालू आहे आणि अशा पावसाच्या माध्यमातून आपल्याकडं बरीचशी धरणं ओव्हरफ्लो व्हायला लागले. त्यातलं एक धरण म्हणजे आपलं पाडगावचं मौनीसागर जलाशय. या जलाशयात आम्ही आता 10-10:30च्या दरम्यान गेलो होतो की केवढ्या प्रमाणात ओव्हरफ्लोमधनं पाणी बाहेर पडते. तर गेल्यास आपण गेलो होतो त्यावेळी काय झालं की आपल्याला पाण्याच्या बाहेर एक मासा आपल्याला मिळाला, जो मृत अवस्थेत होता. तर अशा प्रकारचे मासे पकडण्यासाठी ग्रामीण भागातील लोक या जलाशयात जातात. पण अशा परिस्थितीत जर अचानक अतिवृष्टी झाली तर काय होते की पावसाचं म्हणजे पाण्याचं प्रमाण वाढतं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला धोका निर्माण होऊ शकतो. तर कृपया मासे पकडण्यासाठी कुणीही जलाशयाच्या ओरफळला जाऊ नये. आम्ही ते बघण्यासाठी गेलो होतो, असा आपल्याला मासा मिळाला आहे. असे मासे मौनीसागर जलाशयात म्हणजे खूप आहेत आणि ते पकडण्यासाठी लोक जातात. तर कृपया असे मासे पकडण्यासाठी या जलाशयाच्या म्हणजे ओव्हरफ्लोमध्ये कुणीही आपला जीव धोक्यात टाकून जाऊ नये, ही नम्र विनंती आहे. धन्यवाद.